आपण काँग्रेस यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला होता। आता आपल्याला काँग्रेसमध्ये दोन गट होते, एक मवाळ गट आणि दुसरा आहे जहाल गट। तर काँग्रेसचा सुरुवातीचा जो कालखंड होता 1885 पासून 1905 पर्यंत, तर तो कालखंड जो आहे तो मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो आणि त्यापुढील 1905 पासून मग 1920 पर्यंतचा कालखंड जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो आणि 1920 पासून 1947 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण गांधी युग म्हणून ओळखतो। तर असे आपल्याला काँग्रेसच्या 3 अवस्थांचा अभ्यास करायचा आहे। सुरुवातीला मग आपण मवाळ कालखंडांचा अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यापूर्वी 2 समाजाचा व्यवस्थितपणे अभ्यास केला होता। त्यामध्ये पहिला समाज होता ब्राह्मो समाज आणि दुसरा होता आर्य समाज। तर ब्राह्मो समाजाचा प्रभाव ज्या व्यक्तींवर होता त्यांना मवाळ म्हटलं जातं। काय? ब्राह्मो समाजाचा प्रभाव जो आहे ज्या व्यक्तींवर होता त्यांना काय म्हटलं जातं? मवाळ म्हटलं जातं। आणि आर्य समाजाचा प्रभाव ज्या व्यक्तींवर होता त्यांना जहाल म्हटलं जातं। तर ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा। त्याचबरोबर आता जे मवाळ नेते होते किंवा मवाळ लोक होते 1885 पासून 1905 पर्यंत, त्यांची आपण एकदा ओळख करून घेऊ। कारण परीक्षेमध्ये असं विचारलं जातं की खालीलपैकी कोणती व्यक्ती मवाळ आहे किंवा खालीलपैकी कोणती व्यक्ती जहाल आहे, तर ते आपल्याला अचूकपणे ओळखता आलं पाहिजे। तर मवाळ व्यक्तींमध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशाह बादशाह, उमेशचंद्र बॅनर्जी, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, त्यांनाच महादेव गोविंद रानडे हे त्यांचं पूर्ण नाव आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी, त्याचबरोबर रोमेशचंद्र दत्त, रहमत उल्ला, त्याचबरोबर आनंद मोहन बोस आणि रासबिहारी घोष। तर इत्यादी व्यक्ती जे आहे ते मवाळ व्यक्ती आहे। यांची नावं तुम्हाला जशास तशी लक्षात ठेवायची आहे। या व्यतिरिक्त जाऊन जर तुम्हाला अनेक अजून मवाळ व्यक्तींची नावं सापडली तर ती पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर आता यानंतर आपण जे मवाळ लोक होते त्यांची विचारसरणी थोडक्यात कशी होती हे त्यांच्याच विचारातून किंवा त्यांच्याच वाक्यातून किंवा त्यांनी लिहिलेल्या एखाद्या पुस्तकातील एखादा जो पॅसेज असेल त्यातून आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण महादेव गोविंद रानडे, त्यांना आपण न्यायमूर्ती रानडे म्हणून ओळखतो। तर यांनी मवाळ या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे। त्यांच्या मते मवाळ जे लोक आहेत ते काय करतात, तर अप्राप्य गोष्टीची खोटी आशा न करता, म्हणजे जी गोष्ट मिळणार नाही तिची खोटी आशा न करता जी गोष्ट मिळण्यासारखी आहे ती चांगल्या पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करणारे लोक म्हणजे मवाळ लोक। काय? अप्राप्य गोष्ट म्हणजे जी गोष्ट मिळू शकत नाही। आता त्यावेळी बरेचसे जहाल जे नेते होते त्यांना काय वाटत होतं, भारताला लगेच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, पण मवाळांना वसाहतीचं स्वातंत्र्य पाहिजे होतं किंवा वसाहतीचं स्वराज्य पाहिजे होतं। तर मग आता या दोन्हीतला फरक काय आहे, तर वसाहतीच्या स्वराज्यामध्ये इंग्रजांचं नियंत्रण भारतावर राहणार, मात्र स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये जसं की परकीय व्यापार, त्याचबरोबर संरक्षण, या गोष्टी इंग्रजांकडे असणार आणि बाकीच्या गोष्टी भारताकडे असणार। तर या गोष्टी मवाळांना पाहिजे होत्या। त्यामुळे मवाळ लोक काय म्हणतात, आता आम्हाला स्वातंत्र्य नकोय, म्हणजे पूर्णतः स्वातंत्र्य नकोय, कारण ते आता आम्हाला इंग्रज देणार नाहीये। त्यामुळे अप्राप्य गोष्टी मिळवण्यासाठी किंवा अप्राप्य गोष्टीची खोटी आशा करण्यापेक्षा आता काय केलं पाहिजे, जे मिळण्यासारखं आहे ते चांगल्या मार्गाने मिळवलं पाहिजे आणि त्यासाठी जे लोक प्रयत्न करतात त्यांना काय म्हटलं पाहिजे, मवाळ म्हटलं पाहिजे। त्यानंतर दादाभाई नौरोजींचं म्हणणं काय आहे, तर इंग्रजांना भारताचे कल्याण करायचे आहे। बघा, दादाभाई नौरोजी काय म्हणतात, इंग्रजांना भारताचे कल्याण करायचे आहे म्हणून त्यांना विरोध करणे निष्फळ आहे। तर दादाभाई नौरोजींचं हे म्हणणं होतं। त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी, तर राणीच्या कोट्यावधी प्रजाजनांमध्ये भारतीय सुशिक्षितांनी एवढे कोणीही राजभक्त नसतील। तर बद्रुद्दीन तय्यबजी सुद्धा काय म्हणताय बघा, म्हणजे यांना इंग्रजांविषयी आदर वाटत होता थोडक्यात। त्याचबरोबर आनंद मोहन बोस, तर सुशिक्षित वर्ग काँग्रेसचा शत्रू नाही तर सहकारी आहे। म्हणजे बघा, आनंद मोहन बोस आपण इथं बघू शकतो की आपण आनंद मोहन बोस, त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी, त्याचबरोबर दादाभाई नौरोजी, त्याचबरोबर रानडे यांचे हे विचार आहे। म्हणजे यावरून आपण असं समजू शकतो की हे लोक सुरुवातीला काय करणार होते, इंग्रजांना सपोर्ट करणार होते, इंग्रजांच्या विरोधात नव्हते जाणार। त्यामुळं यांचा उद्देश काय होता हे आपण आता समजून घेऊ। तर भारतीयांना राजकीय आणि सामाजिक हक्क मिळवून देणे हा यांचा मुख्य उद्देश होता।
त्यामुळे यांनी कधीही इंग्रजांना कठोर विरोध केला नाही किंवा इंग्रजांविरोधात कठोर भूमिका यांनी कधीही घेतली नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर मित्रांनो, मावळांची विचारसरणी आता तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल। मित्रांनो, मावळांचा उद्देश असा असला तरी मावळांची जी आपल्याला देणे किंवा मावळांचे जे कार्य आहे ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यांचा सुद्धा आपल्या स्वातंत्र्यामध्ये एक सहभाग आहे। मावळांनी काय केलं, जहालांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, म्हणजे एक पाया रचला आणि त्यावर जहालांनी जनमत तयार करून भारतीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले। तर मावळांचं कार्य सुद्धा महत्त्वाचं आहे आणि मावळांचं जे योगदान आहे ते आता आपल्याला अभ्यासायचं आहे। मावळांचं मुख्य योगदान काय होतं, तर काँग्रेसच्या स्थापनेमध्ये बऱ्यापैकी मावळ लोकांचा हात होता, म्हणजे काँग्रेसची स्थापना करण्यामागं मावळांचाच हात होता, आपल्याला असं म्हणता येईल। तर मित्रांनो, मावळांचं पुढील महत्त्वाचं कार्य आहे की त्यांनी ब्रिटिश कशा प्रकारे भारताचं शोषण करतात हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्तीचा समावेश होता। पहिले म्हणजे दादाभाई नौरोजी, दुसरे म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि तिसरे म्हणजे रोमेशचंद्र दत्त किंवा R.C. दत्त। तर या तिघांनी विविध ग्रंथाद्वारे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडलेला आहे, ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की इंग्रज कशा प्रकारे भारताचं शोषण करतात हे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तर दादाभाई नौरोजींनी एक ग्रंथ लिहिला, इंडियन पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, यामध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। त्याचबरोबर R.C. दत्त यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडेंनी एसे इन इंडियन इकॉनॉमिक्स तर हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर तुम्हाला या ग्रंथाची नावे आणि तो ग्रंथ कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे हे लक्षातच ठेवायचं आहे, कारण यापूर्वी खूप वेळा या ग्रंथांवर प्रश्न आलेले आहे। इंडियन पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, दादाभाई नौरोजी। त्यानंतर इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, R.C. दत्त आणि एसे इन इंडियन इकॉनॉमिक्स हा रानडेंचा आहे। यानंतर राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना हे एक कार्य जे आहे ते मावळांचं महत्त्वाचं कार्य आहे। तर हिची स्थापना 1887 मध्ये गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती रानडे या दोघांनी मिळून केली होती। आता हिची स्थापना का करण्यात आली, तर आपल्याला माहिती आहे राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती, मात्र सामाजिक प्रश्नांचं काय, तर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसचं ज्यावेळी अधिवेशन व्हायचं त्याच वेळी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन व्हायचं आणि त्यासाठी राष्ट्रीय सामाजिक परिषदेची काँग्रेस अंतर्गत स्थापना कोणी केली, तर गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे। 2 सेपरेट संस्था आहे, ही राजकीय कार्य करण्यासाठी आणि ही सामाजिक कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती। ही 1885 मध्ये आणि ही 1887 मध्ये। पण जेव्हा अधिवेशन व्हायचं दोघीचं एकाच वेळी अधिवेशन व्हायचं। आता पुढे मी तुम्हाला सांगतो, यामध्ये एक ट्विस्ट येतो। आता हिचे संस्थापक आपण बघितले, सामाजिक सुधारणा करणे हा हिचा उद्देश होता। तर मित्रांनो, अजून एक हिच्याविषयी महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची की या परिषदेने, राष्ट्रीय सामाजिक परिषदेने जे काही कार्य केलं त्यामुळेच 1891 मध्ये विवाह संमती विधेयक इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी आपल्याला पास करून दिलं होतं। आता 1894 पर्यंत काँग्रेसचं जेव्हा अधिवेशन व्हायचं तेव्हाच राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन व्हायचं, मात्र नंतर वाद होऊन 1895 पासून हिचं सेपरेट अधिवेशन व्हायला लागलं। म्हणजे 1894 पर्यंत काँग्रेस सोबत होती, नंतर तिच्या विना हिचे अधिवेशन भरत होते। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। यानंतर ब्रिटिश इंडिया कमिटी, आता ही ब्रिटिश इंडिया कमिटी काय आहे, तर मी तुम्हाला विल्यम वेडरबर्न हे जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनतात, काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनतात, त्यावेळी सांगितलं होतं की यांनी एका कमिटीची स्थापना लंडन या ठिकाणी केली होती, तिचंच नाव आहे ब्रिटिश इंडिया कमिटी आणि हिचं मुखपत्राचं नाव सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। तर हिच्या मुखपत्राचं नाव आहे इंडिया। आता या इंडिया मुखपत्रामार्फत ही कमिटी काय करायची, भारतीयांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडण्याचं काम करायची। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ब्रिटिश नेत्यांमध्ये भारतीय प्रश्न मोठ्या प्रमाणावर मांडण्याचं काम या कमिटीने केलेलं आहे। तर या कमिटीमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी या दोघांचा सुद्धा सहभाग होता, म्हणजे या ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये सुद्धा मावळांनी कार्य केलेलं आहे। आणि या कमिटीची ज्यांनी स्थापना केली तर ते विल्यम वेडरबर्न हे सुद्धा मावळांचा सपोर्ट करायचे। तर ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे।
तर पुढे जाऊन या कमिटीमध्ये काम केल्यानंतर दादाभाई नौरोजी हे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा निवडून गेले होते, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर या कमिटीमार्फत जे काँग्रेसचं अधिवेशन आहे 1892चं अधिवेशन लंडनमध्ये होणार होतं, पण ते काही कारणास्तव कॅन्सल करण्यात आलं होतं. तर इत्यादी गोष्टी या ब्रिटिश कमिटीविषयी लक्षात ठेवायच्या आहे. तर मित्रांनो, आपण मवाळ बघितले, मवाळ नेते कोण कोण होते, त्यांची विचारसरणी कशी होती हे बघितलं, त्यांचा उद्देश बघितला. त्याचबरोबर मवाळांचं जे काही योगदान आहे, त्यांचं कार्य आहे, त्यांचा आपण अभ्यास करत आहोत आणि या 4 मुख्य कार्याचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. आणि यानंतर उर्वरित जे मवाळांचं कार्य आहे किंवा मवाळांचं योगदान आहे त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपण मवाळांच्या योगदानाचा अभ्यास करत आहोत. त्यांचं पुढील योगदान म्हणजे त्यांच्या प्रयत्नामुळेच भारतीय परिषदाचा कायदा 1892 पारित करण्यात आला होता. यापूर्वी आपण 1861चा कायदा बघितला होता आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्न केल्यामुळे हा 1892चा कायदा जो आहे तो पारित करण्यात आला होता. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या कायद्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला बघायचे आहे. तर ते काय काय वैशिष्ट्य आहे आपण एक एक करून बघू. तर यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जे कार्यकारी मंडळ होतं त्यामध्ये गव्हर्नर जनरल तर होताच, गव्हर्नर जनरल प्रत्येक कार्यकारी मंडळात होता, पण त्याबरोबर आता त्याच्या काउन्सिलमध्ये जी सदस्य संख्या होती ती 7 करण्यात आली होती. मग गव्हर्नर जनरल प्लस 7 सदस्य एकूण 8 झाले होते. आता त्यानंतर त्याचं जे कायदे मंडळ होतं त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली होती. आता हे 8 सदस्य गव्हर्नर जनरल प्लस हे 7 सदस्य आणि त्याला 10 ते 16 सदस्य नामनिर्देशित करण्याचे सांगण्यात आलं होतं. म्हणजे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील 8 सदस्य आणि कायदा करण्यासाठी अजून 10 ते 16 सदस्य कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्याचं गव्हर्नर जनरलला या कायद्याद्वारे सांगण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये 3/5% सदस्य सरकारी असतील, म्हणजे जवळपास 60%, आणि 40% म्हणजे 2/5% सदस्य हे गैर सरकारी असतील, म्हणजे सामान्य लोकांमधून निवडून दिलेले आहेत. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर याच कायद्यामध्ये आपल्याला अर्थसंकल्पावर मत मांडणं शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक हिताचे जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न विचारण्याचा अधिकार जो आहे तो या कायद्याने आपल्याला मिळालेला आहे. आणि ते प्रश्न 6 दिवसाची पूर्व नोटीस देऊन विचारले जाऊ शकत होते. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर या कायद्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कायद्यामध्ये निवडणूक घेण्यात आलं पण त्याला निवडणूक म्हटलं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर या कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीचे तत्व इंग्रजांनी ॲक्सेप्ट केलं, मात्र निवडणूक शब्द त्यामधून गाळून टाकला. आणि यामधील काही जे सदस्य होते ते प्रांतिक कायदे मंडळाकडून नियुक्त केले जाणार होते. म्हणजे जे प्रांताचे लोक होते, आता आपण बघतो की विधान परिषदेचे जे सदस्य आहे ते कोणाला निवडून देतात, राज्यसभेच्या सदस्यांना निवडून देतात. विधानसभेचे सदस्य राज्यसभेच्या सदस्यांना निवडून देतात. तर त्याचप्रमाणे इथे काहीतरी प्रोसेस होती आणि इथे निवडणूक हा शब्द टाकण्यात आला नव्हता, हा जाणून बुजून वगळण्यात आला होता. आणि पुढे जाऊन 1919ला जेव्हा मॉर्ले मिंटोचा कायदा आला होता त्यावेळे तेथे निवडणूक या शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या कायद्याने निवडणूक तत्व देण्यात आलं, मात्र निवडणूक हा शब्द उल्लेखलेला नाही. तो कधी उल्लेखला? 1909च्या मॉर्ले मिंटो कायद्याने. आता यानंतर पुढील गोष्टी, तर जी विधेयक होती त्याचबरोबर जे अंदाजपत्रक होतं आपण बघितलं, त्यावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला, पण आपल्याला त्यावर मतदान करण्याचा अधिकार मिळाला नाही. या कायद्याद्वारे त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळाला होता का? तर नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोपाळकृष्ण गोखले, उमेशचंद्र बॅनर्जी, लालमोहन घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता यांना व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. तर हे या कायद्याचं वैशिष्ट्य. तर मित्रांनो, आपण कंपनी कार्यकाळात आलेल्या कायद्यांचा अभ्यास केला, त्यानंतर 1861चा आणि आता 1892च्या कायद्याचा अभ्यास केला. पुढे आपण जसं इतिहास अभ्यासणार आहोत तर तसे कायद्यांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. आता आपले ब्रिटिश राजपद कार्यकाळातील 2 कायद्यांचा अभ्यास झालेला आहे. आता यानंतर काँग्रेसच्या म्हणजे मवाळांच्या सुरुवातीच्या मागण्या काय होत्या हे आपण एकदा बघू. तर विधिमंडळाचा विस्तार करणे, विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व वाढवणे, त्याचबरोबर ICSची परीक्षा भारतात घेणे
आणि ICSच्या परीक्षेमध्ये जे वय असतं ते वाढवणे. आपण बघितलं होतं पहिल्याच जे अधिवेशन होतं त्यामध्ये ICSच्या परीक्षा देण्यासाठी कमीत कमी 23 वर्ष वय करा असं मागणी करण्यात आली होती. तर मित्रांनो अजून एक गोष्ट, ICSची परीक्षा भारतात घ्या तर ती भारतात कधीपासून घेणं सुरू करण्यात आलं तर 1919च्या कायद्याने ही जी गोष्ट आहे ती मान्य करण्यात आली. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर भारतीयांना नोकरी द्यावी, ज्या नोकऱ्या आहे त्याचं भारतीयीकरण करावं अशी एक मागणी होती. त्यानंतर वसाहती अंतर्गत स्वराज्य पाहिजे होतं, म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे होतं पण ते कसं पाहिजे होतं वसाहती अंतर्गत. आणि यामध्ये काय असतं, काही विषय जे असतात ते इंग्रजांकडे असतात, जसं की परराष्ट्र धोरण, त्यानंतर संरक्षण. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे विषय वसाहती अंतर्गत स्वराज्य जर मिळालं असतं तर इंग्रजांकडे राहिले असते. यानंतर सिंचनासाठी अनुदान दिले पाहिजे, कामगाराच्या जीवनामध्ये सुधारणा करणे हे एक मागणी होती मावळांची. त्याचबरोबर प्रतिनिधित्व नाही तर कर नाही. तर मावळांनी ही एक कठोर मागणी केलेली आपल्याला दिसून येते. जर आम्हाला विधिमंडळात प्रतिनिधित्व नाही मिळालं तर आम्ही कर सुद्धा नाही देणार. तर ही एक अशा प्रकारची मागणी होती. तर मित्रांनो आपण मवाळ कालखंड, मवाळांची विचारसरणी, त्याचबरोबर मवाळांच्या योगदानाचा अभ्यास केला. तर मित्रांनो यानंतर आपल्याला जहालांचा अभ्यास करायचा आहे आणि जहालांचा अभ्यास करताना